प्रकृती स्वास्थ्य हा विषय आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आणि ते असणंही स्वाभाविकच आहे। आपापल्या परीने जो तो आपली प्रकृती चांगली राहावी याकरिता नियमित प्रयत्न करीत असतो। चांगली प्रकृती म्हणजे नेमकं काय आणि अशी चांगली प्रकृती कमवायची असेल त्यासाठी नेमकं काय करायची गरज आहे यासाठी आपल्या कार्यक्रमात आपण चर्चा करत असतो। नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी, हेतगुज या आमच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण काही ना काही नवीन करण्याचा संकल्प मनाशी बाळगतो, पण हे गरजेचं नाहीये की आपला संकल्प नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केला जावा। ज्या दिवशी आपण काहीतरी चांगलं नव्यानं करण्याचा निर्णय घेतो तो दिवस आपल्यासाठी नवीन वर्षाप्रमाणेच असतो आणि म्हणूनच भारतातील प्रख्यात जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया या संशोधन प्रबंधातून टाइप 2 डायबिटीज आता पूर्णपणे बरा होऊ शकतो, तेही फक्त 90 दिवसातच। हो, तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे। फक्त 90 दिवसात डायबिटीज बरा होऊ शकतो आणि हे जेव्हापासून डायबिटीज रुग्णांना समजलंय तेव्हापासूनच सर्व डायबिटीज रुग्णांनी संकल्प केलाय डायबिटीज पासून मुक्त होण्याचा। शिवाय हा संकल्प पूर्ण करून आपल्या डायबिटीजवर विजय देखील मिळवलेला आहे आणि याच अनुषंगाने हा संकल्प सत्यात उतरवणं कसं शक्य होतं याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत या विषयातील तज्ञ माधव बागचे सीएमओ आणि तज्ञ डॉक्टर गुरुदत्त अमीन आणि विषयाचं नाव आहे संकल्प मधुमेह मुक्त जीवनाचा। सर, सुरुवातीला आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद। आपण बघितलं तर मधुमेह अर्थात डायबिटीज हा आजच्या घडीला अनेकांना होत असतो आणि या आजारापासून अनेक जण त्रस्त देखील आहेत। मात्र तुमच्याकडे अशा काही उपचार पद्धती आहेत की अगदी 90 दिवसात डायबिटीज बरा होऊ शकतो। तर मला खरं तर त्याच संदर्भात विचारायचं आहे की हे कसं शक्य आहे, म्हणजे मधुमेह आणि मधुमेह मुक्त हा एकूणच जो प्रवास असतो हा कसा असतो? बेसिकली एक गोष्ट स्पष्ट लक्षात घेतली पाहिजे की टाइप 2 चा जो डायबिटीज आहे, सो आज भारतातल्या जवळपास 90% डायबिटिक पेशंटना टाइप 2 चा डायबिटीज आहे आणि हा डायबिटीज मुख्यत्वे एक फक्त शरीरातली स्थिती आहे की जी स्थिती नक्की रिव्हर्स करता येते। म्हणजे हा बिलकुल परमनंट आजार नाहीये। या टाइप 2 डायबिटीज मध्ये शरीरामध्ये इन्शुलिन नॉर्मली तयार होत असतं, परंतु इन्शुलिन जे तयार होतं ते नीट काम करू शकत नाही, कारण त्या इन्शुलिनला रेझिस्टन्स निर्माण झालेला असतो। अगदी साध्या शब्दात सांगायला गेलं तर शरीरात तयार होणाऱ्या इन्शुलिनला त्याचं काम करू दिलं जात नाही शरीरात वाढलेल्या चरबीमुळे। म्हणजे काय तर टाइप 2 डायबिटीजच्या मागचं मुख्य कारण इन्शुलिनच्या दरवाजांमध्ये अडकून बसलेली चरबी असते आणि ही चरबी जर आपण काढून टाकली तर 90 दिवसात तुमचा डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो। हे आता सिद्ध झालेलं आहे संशोधनातून आणि याच्या मागची जी काही ट्रीटमेंट प्रिन्सिपल्स आहेत ते अतिशय सोपे आहेत। माधवबागने आतापर्यंत त्याच्यावरती प्रदीर्घ संशोधन केलेलं आहे आणि त्या संशोधनानंतर माधवबागला जे सत्य कळालं, जे एक प्रकारे फॅक्ट्स कळाल्या, त्या फॅक्ट्स अशा आहेत की आहाराचं नियोजन, व्यायामाचं नियोजन, पंचकर्म चिकित्सेचा व्यवस्थित वापर, हर्बल मेडिसिन्स, कंटिन्युअस मॉनिटरिंग या सगळ्या गोष्टींच्या मदतीने आपण पेशंटला नक्कीच डायबिटीज मधून रिव्हर्स करू शकतो। त्याचेही टप्पे असतात। सगळ्यात पहिल्यांदा रक्तातली साखर नॉर्मल व्हायला लागते, मग आपण गोळ्या बंद करतो। गोळ्या बंद केल्या, रक्तातली साखर तरी सुद्धा नॉर्मलला राहिली की मग हळूहळू आपलं HbA1c सुद्धा नॉर्मलला यायला लागतं आणि मग नंतर आपण या डायबिटीज मधून पूर्णपणे मुक्त झालोय हे कळण्यासाठी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नावाची एक तपासणी करण्यात येते, ज्यात 75 ग्रॅम साखर पेशंटला खायला देऊन त्याच्यानंतर साधारणपणे 2 तासानंतर त्याच्या रक्तातली साखर 140च्या आतमध्ये आहे की नाही हे तपासलं जातं। एकंदरीतच हा सगळा जो प्रवास आहे हा 90 दिवसात करणं शक्य आहे। माधवबागच्या चिकित्सा पद्धती या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी निश्चितच उपयोगी आहेत। हेच कदाचित या रिसर्च मधून सुद्धा सिद्ध झालेलं आहे। खरे डॉक्टर, आपण जर बघितलं तर माधवबागनं अतिशय उत्तम अशी उपचार पद्धती आणलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण फक्त 90 दिवसातच डायबिटीज बरी होऊ शकतं असं समोर आलेलं आहे। एकूणच माधवबागनं आतापर्यंत 10,000हून अधिक रुग्णांना मधुमेहावर विजय मिळवून दिलेला आहे। फक्त इतकंच नाही तर त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी रुग्णांनी मिळवलेल्या विजयाची दाद म्हणून त्यांना मेडल देऊन सत्कार देखील त्यांचा केलेला आहे। तुम्हालाही मधुमेहावर विजय मिळवता येऊ शकतो का हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजच माधवबागच्या तज्ञांशी बोला। त्यासाठी फक्त 022 4893 2323 या क्रमांकावर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे। खरं तर डॉक्टर, 90 दिवसात डायबिटीज बरा होऊ शकतो, आता अशी उपचार पद्धती समोर आलेली आहे, मात्र हे कसं शक्य आहे मला या संदर्भात जाणून घ्यायचंय।
बेसिकली होतं काय की ज्यावेळी माधवबागची ट्रीटमेंट सुरू होते, म्हणजे तुमची ज्यावेळी माधवबागची ट्रीटमेंट सुरू होईल त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या शरीरात होत असणारे सगळे त्रास बघितले जातील. तुम्हाला चालू असलेल्या सगळ्या ॲलोपॅथीच्या गोळ्या आणि त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट तपासले जातील आणि त्याच्याच बरोबरीने तुमचं वजन, तुमचा पोटाचा घेर, तुमच्या शरीरातली HbA1c लेवल, लिपिड प्रोफाईलचे लेवल्स, रक्तातल्या साखरेच्या लेवल्स, या सगळ्या गोष्टींना एकत्र समजून घेऊन तुमच्यासाठी डाएट किट, हर्बल मेडिसिन्स आणि पंचकर्माची योजना केली जाईल. एकदा का या सगळ्या गोष्टी फिक्स झाल्या की या पेशंटला कशा पद्धतीने पुढची ट्रीटमेंट करायची किंवा ऍक्च्युअल तुमची ट्रीटमेंट सुरू होते. आणि त्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा कोणाचा असतो तो असतो डाएट किटचा. माधवबागचं जे प्रमेह नावाचं डाएट किट आहे, ज्या डाएट किटचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने डायबिटीजच्या पेशंटला त्याची रक्तातली साखर अगदी 400 वरून तो पेशंट 150च्या खाली येतो, हे एका आठवड्यामध्ये सुद्धा सिद्ध होतं. म्हणजे पहिल्या आठवड्यामध्येच पेशंटला कळायला लागतं की जसं आपण डाएट किटवर शिफ्ट झालोय तसं रक्तातली साखर आता ड्रॉप व्हायला लागलेली आहे, गोळ्यांची गरज कमी व्हायला लागलेली आहे. मॅक्झिमम पेशंटच्या 50% गोळ्या या पहिल्या आठवड्यातच बंद होतात, कारण तिथे रक्तातली साखर ही नॉर्मलपेक्षाही खाली जायला लागते. अशा ठिकाणी मग त्या पेशंटच्या जीवनामध्ये डायबिटीज रिव्हर्सलचा जर्नी सुरू होतो आणि मग पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, चौथा आठवडा अशा सिक्वेन्समध्ये त्याच्या शरीरातला डायबिटीजची रिव्हर्सल अजून फास्ट गतीने व्हायला लागतो. मग त्यातच पेशंटचं वजन कमी होतं, ॲब्डॉमिनल गर्थ म्हणजे पोटाचा घेर कमी होतो, सारखं जे भूक लागत असते ती भूक लागणं कमी होतं. सगळ्यात मोठं म्हणजे थकवा. डायबिटीजच्या पेशंटला जो कायम जाणवत असतो, वीकनेस जाणवत असतो, तो वीकनेस कमी व्हायला लागतो. डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे चालताना दम लागणं किंवा शरीरामध्ये एक प्रकारची सुस्ती असणं किंवा मग पायाला मुंग्या येणं, पायाला जळजळ होणं, असे सगळे त्रास हळूहळू जायला लागतात. कारण जसं डाएट किट सुरू होतं तसं पंचकर्म सुद्धा सुरू होतं आणि या पंचकर्माच्या मदतीने शरीरातल्या रक्तवाहिन्यांना रिपेअर करण्याचं काम सुरू होतं. तर एकंदरीतच माधवबागमध्ये या सगळ्या गोष्टी अशा सिंक मोडमध्ये असतात. एका ठिकाणी आपण डाएट कंट्रोल करतोय ज्यातून तुमचा डायबिटीज रिव्हर्स होतोय, दुसऱ्या ठिकाणी आपण पंचकर्म चिकित्सा करतोय ज्या चिकित्सांच्या मदतीने तुमच्या रक्तवाहिन्या रिपेअर होत आहेत आणि त्याचमुळे तुमच्या शरीरात असलेले डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स, मग त्यात डोळ्याचे प्रॉब्लेम्स असतील, किडनीचे प्रॉब्लेम्स असतील, हार्टचा त्रास असेल, चालताना दम लागणं असेल किंवा पायाला मुंग्या येणं, पाय दुखणं, या सगळ्यातून पेशंट टप्प्याटप्प्याने हळूहळू रिव्हर्स व्हायला लागतो. आणि मग एक दिवस असा येतो की त्याची कुठलीही ॲलोपॅथीची गोळी चालू नसताना सुद्धा साखर नॉर्मलला येते, HbA1c 6.5च्या खाली येतो आणि मग त्यानंतर आपण त्या पेशंटची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करतो, ज्या ठिकाणी आपण त्या पेशंटला 75 ग्रॅम साखर खायला घालतो आणि ती साखर खाऊन सुद्धा पेशंटची रक्तातली साखर 2 तासांनी 140च्या आतमध्ये असते. मला वाटतं हाच एक रिव्हर्सलचा जर्नी आहे जो अतिशय सोपा आहे. 90 दिवसात आपण हे नक्कीच करू शकता. खरंय डॉक्टर. एकूणच आपण जर बघितलं तर जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया या संशोधन प्रबंधातून सिद्ध झालेलं आहे की फक्त 90 दिवसात टाईप 2 डायबिटीज पूर्णपणे बरा होऊ शकतो. प्रेक्षक हो, तुमचाही डायबिटीज 90 दिवसात बरा होऊ शकतो का असा प्रश्न जर तुम्हाला पडलेला असेल तर आजच माधवबागच्या तज्ज्ञांशी बोला. त्यासाठी फक्त 02248932323 या क्रमांकावर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. सर, आपण जर बघितलं तर 90 दिवसात अगदी डायबिटीज बरा होऊ शकतो. मात्र डायबिटीज म्हटल्यानंतर त्यामध्ये गोळ्या घेणं हे गरजेचं आहे आणि अनेकांना भीती असते की लाईफ टाईम गोळ्या घ्याव्या लागतात. एकूणच माधवबाग त्यावर कशी ट्रीटमेंट देते? गोळ्या घेतल्याशिवायही खरं तर डायबिटीज दूर करणं हे शक्य आहे का? बेसिकली लक्षात घ्या की हे आतापर्यंतचे गैरसमज होते की डायबिटीज हा जन्मभरासाठीचा आजार आहे. लक्षात घ्या, डायबिटीज हा जन्मभरासाठीचा आजार नाही. टाईप 2 डायबिटीजची जर आपण गोष्ट करत असू तर बेसिकली हा रिव्हर्सेबल डिसीज आहे. हा आपण सांभाळून ठेवतो आपल्या शरीरात गोळ्या घेऊन. म्हणजे ज्यावेळी आपण गोळ्या खातो आणि रक्तातली साखर कमी झाली आहे पाहतो आणि आपल्याला बरं वाटतं, त्यावेळी ऍक्च्युली आपण स्वतःलाच फसवत असतो. कारण रक्तातली साखर कमी होत असते, मात्र तीच कमी झालेली साखर शरीरात चरबीच्या स्वरूपात साठत असते. म्हणजे या काही गोळ्या आपण डायबिटीजच्या घेतो, मग त्यात सल्फोनाल्युरियाज असतील, बाकी सगळी औषधं, डायबिटीजची जी काही ॲलोपॅथीची औषधं घेतली जातात त्यातली मेजॉरिटी ऑफ औषधं रक्तातल्या साखरेला कन्व्हर्ट करून ठेवतात चरबीमध्ये. मग हे जर काही तुमच्या शरीरात घडतंय तर तुमचा डायबिटीज ऍक्च्युली बरा नाही होतं, तर तुम्ही आतल्यात वीक होत चाललेले आहात. याच्या उलट जर तुम्ही निश्चय केला की येस मला आता डायबिटीज रिव्हर्स करायचा आहे, परतवून लावायचा आहे, तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या आजाराला परतवून लावू शकता. कारण हा जो रोग आहे तो रक्तातल्या साखरेचा पेक्षाही जास्त शरीरात आपल्या इन्शुलिन रिसेप्टरवर अडकलेल्या
चरबीचा आजार आहे आणि ही चरबी जर आपण काढून टाकली तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. हे ऑलरेडी आपण सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे मनात बिलकुल भीती बाळगू नका की जन्मभरासाठीचा हा डायबिटीज आपल्याला झालेला आहे. आपण जर योग्य वेळी आपल्या जीवनामध्ये रिव्हर्सलचा जर्नी सुरू केला, यू टर्न मारला आपल्या जीवनामध्ये, तर नक्कीच आपला डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो. खरंय डॉक्टर, आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे की डायबिटीज पेशंट म्हटल्यानंतर त्यांच्यावर कुठलीही शस्त्रक्रिया होणार असेल तर त्यांना एक भीती असते आणि ते जास्त प्रमाणात काळजी घेत असतात. तर एकूणच माधवबाग अशा रुग्णांवर कशा प्रकारे ट्रीटमेंट देत असतं? लक्षात घे की ज्यावेळी कुठलीही सर्जरी होते, मग ते डोळ्याची असो किंवा हर्निया असो, कुठलाही प्रॉब्लेम असो, ज्यावेळी सर्जरी होते त्यावेळी एक वैद्यकृत व्रण तयार होतो. म्हणजे डॉक्टर एक जखम निर्माण करतात शरीरावरती आणि आपल्याला माहिती आहे की जखम जर झाली तर दोन गोष्टी इसेन्शियल आहेत. एक तर जखम पटकन भरली पाहिजे आणि दुसरं जखम इन्फेक्ट नाही झाली पाहिजे. आता डायबिटीजमध्ये रक्तातली साखर वाढलेली असताना एकतर रक्तातली साखर वाढल्यामुळे इन्फेक्शन पण वाढतं, दुसरं रक्तातल्या साखरेमुळेच तुमची जखम सुद्धा लवकर भरत नाही. म्हणजे होतं काय की त्या पेशंटचं ते ऑपरेशन होऊच शकत नाही. डायबिटीजचा पेशंट जसा डोळ्याचे प्रॉब्लेम, म्हणजे 40 मध्ये पेशंटला, कुठल्याही सामान्य माणसांना सुद्धा 40 मध्ये थोडे डोळ्याचे प्रॉब्लेम्स यायला लागतात. सोबतच जर डायबिटीज असेल तर मग अजून प्रॉब्लेम्स वाढतात. मग कॅटरॅक्ट, ग्लुकोमा, रेटिनोपॅथी असे सगळे त्रास समोर उद्भवायला लागतात. मग या ठिकाणी ज्यावेळी डॉक्टर सांगतात की आता मी ऑपरेशन केलं पाहिजे, परंतु ऑपरेशनसाठी रक्तातली साखर कंट्रोलमध्ये पाहिजे, त्या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की माधवबागच्या डाएट किटवर जर तुम्ही शिफ्ट झालात, तुम्हाला इमिजिएट रिझल्ट्स मिळतील. विदिन 10-15 डेज तुम्हाला कळेल की रक्तातली साखर आता नॉर्मल झालेली आहे आणि तुम्ही पटकन तुमच्या कॅटरॅक्टचं असेल, तुमच्या रेटिनोपॅथीचं काही असेल, ग्लुकोमाच्या काही गोष्टी प्रॉब्लेम्स असतील, तर त्या ठिकाणी तुमचे ऑपरेटिव्ह इझिली होऊ शकतात. रक्तातली साखर नक्कीच कंट्रोलमध्ये येऊ शकते आणि नुसतीच कंट्रोलमध्ये नव्हे तर आपला डायबिटीज रिव्हर्सल, म्हणजे मी म्हणेन की या ठिकाणी आपण तात्पुरता उपाययोजना करण्यापेक्षा परमनंट क्युअरच्या मागे लागलं पाहिजे. परमनंटली या आजाराला परतवून कसं लावता येईल याचा विचार केला पाहिजे आणि ते माधवबागमध्ये निश्चितच शक्य होतं. खरंय, अगदीच खरंय. आपण जर बघितलं तर माधवबागनं त्यांच्या कॉपीराईट प्राप्त विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक चिकित्सेच्या मदतीनं आतापर्यंत हृदयविकार, उच्च रक्तदाब, अतिलठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह अशा 10 लाखाहून अधिक रुग्णांना आजारातून मुक्त करून आनंदी जीवनाचा अनुभव दिलेला आहे. तुम्हाला पण जर का तुमच्या आजारातून आणि तुमच्या त्रासातून मुक्त व्हायचं असेल तर आजच माधवबागच्या तज्ज्ञांशी बोला आणि त्यांचा सल्ला नक्कीच घ्या. आपण जर बघितलं तर रक्तातील साखर कमी करण्यासाठी अनेक रुग्ण वेगवेगळे प्रयोग करत असतात. मात्र ते प्रयोग अपयशी झाल्यानंतर ते कुठेतरी खचतात, त्यांचं मनोबल हे कमी होतं, त्यांना दुःख होतं. मग अशा वेळेस माधवबाग कशा प्रकारचे ट्रीटमेंट त्यांना देत असतं आणि ती ट्रीटमेंट यशस्वी होणार हा विश्वास निर्माण करण्यासाठी माधवबाग काय करत असतं? एक लक्षात घ्या की पेशंट जे तुम्ही म्हणतोय आपण प्रयोग ना, हे मी तर म्हणेन त्यांचे प्रयत्न असतात आणि त्यांचं प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना की प्रत्येक डायबिटीजचा पेशंट कुठल्या ना कुठल्या पद्धतीने, मग ते दीक्षित डाएट असेल, रुजुता दिवेकर डाएट असेल किंवा मग GM डाएट प्लॅन असतील किंवा हर्बल मेडिसिन, काही कुठल्याही पद्धतीने जो पेशंट प्रयत्न करतोय स्वतःच्या आहाराला बदलण्याचा, जीवनशैलीला बदलण्याचा, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यामुळे मी त्याच्या प्रयोगांना नक्कीच म्हणेन हे प्रोत्साहन देण्यासारखे प्रयत्न आहेत आणि ते प्रयत्न खरोखर मी म्हणेन कौतुक त्याचं केलं पाहिजे. परंतु त्याच्याच बरोबरीने प्रॉब्लेम असा होतो की बऱ्याच पेशंट्समध्ये योग्य मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेडिसिन्स आणि इन्शुलिन चालू असणारा पेशंट आहे आणि तो कुठलं तरी डाएट फॉलो करायला लागला की त्याची रक्तातली साखर एकदम ड्रॉप व्हायला लागते. मग त्या ठिकाणी इन्शुलिनचा डोस कमी करणं असेल, गोळ्या कमी करणं असेल, व्यायामाचं योजना नीट करणं असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. किंवा आहाराच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळा आहार कमी करताना नक्की कुठले मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स कमी करायचे याचाही अभ्यास पेशंटकडे नसतो आणि त्या ठिकाणी पेशंटच्या प्रकृती अनुसार वेगवेगळ्या गोष्टींची गरज त्या ठिकाणी असते आणि त्याचा जर आपण व्यवस्थित वापर केला, मार्गदर्शन घेतलं माधवबागच्या डॉक्टरांचं, तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी खूप चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं आणि आजारातून बाहेर पडण्यासाठीचा जो एक मार्ग आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समोर दिसू शकतो. त्यासाठी माधवबागच्या तज्ज्ञांची नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकते. निश्चितच डॉक्टर, खरं तर आपण जर बघितलं तर माधवबागमधून अनेकांनी उपचार घेतलेले आहेत आणि ते यशस्वी देखील झालेले आहेत. अशाच काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपण त्या प्रतिक्रिया बघूयात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदेश चव्हाण. मी राहणारा ठाण्याचा आहे. मला गेल्या वर्षी कळलं ॲट द एज ऑफ 46 की थोडंफार मला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होतो किंवा काही इरिटेशन्स होत आहेत आणि अनइझिनेस होत आहे.
मग त्यावेळेला माझी वाईफ होती, तिने मला सांगितलं की आपण एकदा माधवबागमध्ये चेक करूया. आणि जेव्हा मी आलो त्यावेळेला आम्हाला कळलं की माझं ऑलमोस्ट ब्लड प्रेशर माझं 170च्या आसपास असतं, माझं ब्लड शुगर 250च्या आसपास आहे. मग माधवबागने ज्या मला गोष्टी सांगितल्या की आम्हाला लाईफस्टाईल आपली कशी चेंज केली पाहिजे, आपलं रुटीन कसं चेंज केलं पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही आपला रुटीन पूर्ण चेंज केला. आता मी ऑलमोस्ट 5:30 वाजता उठून माझे योगास करतो, ते 6:30पर्यंत असतात. 7 ते 8 मी वॉक करतो. मला 1 किलोमीटर जिथे वॉक करता येत नव्हतं, आता मी रोज 14 किलोमीटर दिवसाला वॉक करतो आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे माझं वेट ऑलमोस्ट माझं बॅलन्स झालं, मला फ्लेक्झिबिलिटी आली. आय वॉज ऑलमोस्ट 74 अँड नाव आय एम ऑलमोस्ट 67 राईट नाव. बट दिस आय कॅन ऑलवेज सी दॅट येस देर इज लॉट ऑफ कंट्रोल. मला पुष्कळ माझ्या आयुष्यामध्ये कंट्रोल यायला लागला. मला बोलताना पुष्कळ मला एकदम कॉन्फिडन्स यायला लागला. आजला माझं ब्लड शुगर ऑलमोस्ट 110च्या आसपास आहे. माझं ब्लड प्रेशर जे असेल 115 110च्या आसपास. आणि पुष्कळ काय कंट्रोल वेने मला अक्षरशः अनुभव होतो. थँक्यू व्हेरी मच. हाच अनुभव तुम्ही पण घ्यावा. थँक्यू व्हेरी मच. तेव्हा आपण बघितलं की अनेक रुग्ण आहेत ज्यांनी माधवबागमधून ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि ती यशस्वी देखील झालेली आहे. एकूणच डॉक्टर, आपण जर बघितलं तर आता वेळ संपलेली आहे, मात्र जाता जाता थोडक्यात मला खरं तर या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना जर माधवबागमधून ट्रीटमेंट घ्यायची असेल तर कशा प्रकारे ते तुम्हाला संपर्क साधू शकतात या संदर्भात मला जाणून घ्यायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आमचे नंबर्स तुमच्याकडे दिलेले आहेत या ठिकाणी, आणि या नंबर्सवर कॉल केल्यानंतर तुम्हाला एक IVRS कॉल येईल. ज्या IVRS कॉलमध्ये तुम्हाला विचारलं जाईल तुमच्या आजाराच्या बाबतीत, तुमच्या त्रासांच्या बाबतीत. त्याच्याबद्दल तुम्ही जर व्यवस्थित माहिती त्या IVRS कॉलमध्ये फीड केली तर नक्कीच आमच्या डॉक्टरांपर्यंत ती सगळी माहिती पोहोचेल. आणि तुमच्या जवळचं जे काही केंद्र आहे त्या केंद्रातून आमचे रिसेप्शनिस्ट, आमचे कॉलर्स तुम्हाला कॉल करतील आणि मग पुढची तुमची डॉक्टरांबरोबरची अपॉइंटमेंट फिक्स केली जाईल. आमचे डॉक्टर्स तुम्हाला पूर्णपणे तपासतील. तुमच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या असतील, HbA1c असेल, वजन असेल, ॲब्डोमिनल गर्थ असेल, मेडिसिनचे साईड इफेक्ट्स काय काय आहेत किंवा कोणते कोणते डायबिटीजचे लक्षणं तुम्हाला जाणवत आहेत, या सगळ्यांचा डिटेल अभ्यास केला जाईल. आणि त्यानुसार या आजारातून बाहेर कसं पडायचं याचं सजेशन, याचा एक उत्तराचा एक फॉर्मॅट तुम्हाला दिला जाईल. त्याचा वापर तुम्ही केला तर निश्चितच तुम्ही या आजारातून बाहेर पडू शकाल. खरंय डॉक्टर, आपण इथं आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. वेळेअभावी आपल्याला इथंच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही या ठिकाणी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपण जर एकूणच बघितलं तर डॉक्टरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय. शिवाय जसं की आता आपल्याला समजलेलं आहे की जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया या प्रबंधातून हे सिद्ध झालेलं आहे की फक्त 90 दिवसातच टाईप 2 डायबिटीस आता पूर्णपणे बरा होऊ शकतो. शिवाय 10,000हून अधिक रुग्णांनी माधवबागच्या मदतीनं आपल्या डायबिटीसवर विजय देखील मिळवलेला आहे. तेव्हा तुम्ही देखील अशा कुठल्याही आजाराला सामोरे जात असाल तर नक्कीच माधवबागला संपर्क साधा. आता या कार्यक्रमात मी इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. सह्याद्रीची उंची म्हणजे